सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत अवयवदान जनजागृती पंधरवडा साजरा केला जातोय। याचाच भाग म्हणून अवयवदान दिनाचं औचित्य साधत CPRमध्ये आज अवयवदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर वाडीकर यांनी मरावे परी देह आणि अवयवरूपी उरावे ही उक्ती सार्थ ठरवण्यासाठी जिल्ह्यातील 117 लोकांनी आतापर्यंत अवयवदानाचा संकल्प केला असल्याची माहिती दिली। 15 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अवयवदानाचा संकल्प करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात येणार आहे असं सांगत डॉक्टर वाडीकर यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचे संकल्प करावेत असं आवाहन केलं आहे। आपण जे आपल्याकडं आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 117 लोकांनी डोनेशन केलेलं आहे, ऑर्गन डोनेशन त्यांचा आपण 15 ऑगस्टला कार्यक्रम ठेवलेला आहे। आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपण त्यांना 15 ऑगस्टला त्यांना मान सन्मानाचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्यांना आपण कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे। तर यामागचं हेच उद्देश आहे की प्रत्येकाने अवयवदान करावं। थोडक्यात सांगायचं तर आपण जर आपल्या शरीराचा विचार केला तर आपण एकदा आपले मृत्यू झाला समजा तर आपली शेवटी शरीरात म्हणजे मातीमध्ये जाईल किंवा त्याला जाळलं जाईल, तर आपले ऑर्गनसुद्धा त्यानंतर निकामी होतील। जर आपण संकल्प केला आणि फॉर्म जर भरला तर आपले 2 डोळे आपण दुसऱ्याला देऊ शकतो, जेणेकरून एखादा अंध व्यक्ती आहे की जे जीवनामध्ये अंधार झालेला आहे तो आपल्या डोळ्यांनी पुन्हा आपण गेल्यानंतरसुद्धा हे जग पाहू शकतो। आणखी डोळ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बऱ्याच यावेळी यशोधन फाउंडेशनचे योगेश अग्रवाल यांनी अवयवदानासंदर्भात सविस्तर माहिती दिली। यावेळी जिल्हा सल्लागार CPR हॉस्पिटल डॉक्टर PA आरळेकर यांनी उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली। या कार्यक्रमाला प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य SP घाटगे, जॉन लोखंडे, उपप्राचार्य, शिक्षक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।